हाय, नमस्ते. मी संजना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण हिवाळा स्पेशल शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची हे बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे ही रेसिपी. तुम्ही जरूर बघा आणि या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा. यातला मी पहिला प्रकार या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खायला अप्रतिम लागते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशी चिक्की जरूर खावी. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम खुसखुशीत अशी ही चिक्की तयार झालेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं एक बाउल शेंगदाणे घेतलेले आहेत. हे भाजून याची सालं काढून घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने एक वाटीला कमी गूळ लागणार आहे आपल्याला. आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर बारीक करून घ्यायचे आहे. जास्त बारीक करायचे नाही, थोडे जाड असं कूट करून घ्यायचं आहे याचं. बघू शकता तुम्ही जाडसर कूट करून झालेला आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे आपली चिक्की एकदम खुसखुशीत बनते. नक्की घाला तूप. आता याच्यामध्ये आपण जे गूळ घेतलं होतं ते गूळ घालायचं आहे. आपल्याला हे गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायची गरज नाही. तोपर्यंत मी एका प्लेटला असं तूप लावून घेते. बघू शकता गूळसुद्धा विरघळायला लागलेला आहे. याच्यामध्ये गाठी राहता कामा नाहीत गुळाच्या, इतपत गूळ हे विरघळून घ्यायचं आहे. अजिबात जास्त शिजवायची गरज नाही आहे. गूळ विरघळल्यानंतर आता शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला होता तो घालूयात. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे ओतून घ्यायचं आहे. मी इथं आता एक वाटी घेतलेली आहे. वाटीला असं तूप लावून घेतलेलं आहे आणि या वाटीच्या मदतीने पूर्ण हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या हाताला सुद्धा भाजणार नाही. खूप मस्त प्लेन असं पसरवून होतं. तुम्ही नक्की असं करून बघा. पूर्णपणे व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. आता हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि थोडं कोमट आहे तोपर्यंतच याला सुरीने असं कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. कट करून झालेलं आहे. आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यातल्या वड्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत. खूप छान वड्या निघतात, अजिबात तुटत वगैरे नाही. चवीला सुद्धा भन्नाट लागतात. बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपल्या शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा. भरपूर कॅल्शियम असतं शेंगदाणे गुळामध्ये, तर ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने जरूर बनवा. करायला खूप सोपी आहे आणि चवीला सुद्धा उत्कृष्ट लागते. मुलांनाही तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने तुम्ही रेसिपी जरूर बनवा. एकदम खुसखुशीत बनते ही वडी. बघू शकता तुम्ही. एक दाखवते वडी तुम्हाला कट करून. बघा किती खुसखुशीत बनलेली आहे. या पद्धतीने तुम्ही जरूर बनवा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.